ज्ञानोबराईने तशी सुरू केली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले. ज्ञानोबराईनंतर पहिली दिंडीची परंपरा 281 वर्षाची परंपरा आपल्या शंकर स्वामी महाराजांनी शिवरून सुरू केली. गंगागिरी महाराज हे बहिणाबाईचे पहिले वारकरी, शंकर स्वामीचे पहिले वारकरी. वारी सुरू केली आणि वारी पंढरपूरला जात असताना वरकटणं म्हणून गाव आहे, वरकटणं म्हणून गाव आहे, खूप मोठा इतिहास आहे. तिथं सर्प सोबत घेतला. सर्पाने विनंती केली, स्वामी मला मुक्ती द्या, मरण द्या. खूप मोठं चरित्र भाग आहे, तेवढा सांगायला 7 दिवस कथा करावं लागेल. आणि सर्प दिंडी सोबत गेला. पंढरपूरमध्ये नाग घाटावरती स्वामीने समाधी दिली. समाधी दिल्याच्या नंतर स्वामीची असणारी दिनचर्या परंपरा, दिंडीची परंपरा सुरू आहे. परत वारीला गेले. गेल्याच्या नंतर तिथे असणारं निजामाचं राज्य, बादशाचा काळ होता आणि राखेल मागण्याची पद्धत होती टेंब्याला दिंडी करता. आणि शंकर स्वामी महाराज टेंब्याला राखाल आणण्याकरता गेले. त्या बादशाने सांगितलं, कोणी जोगडे उठतं दिंड्या काढता, आम्ही काय रिकामे का राखेल देण्याकरता. आणि मग स्वतः शंकर स्वामी महाराज परत आले. चंद्रभागे मातेला विनंती केली. चंद्रभागे मातेनं साक्षात्कार दिला, स्वामी जर तुम्हाला टेंब्याला राखेल पाहिजे असेल पाण्यात टेंब बुडवा. स्वामीने काडीला फडक वाहनलं, पाण्यात बुडवलं, आग लावली, टेंब भडकलं. प्रत्येक दिंडीमध्ये एक टेंब होतं, पण स्वामीच्या दिंडीमध्ये हार वारकऱ्याच्या हातामध्ये टेंब होतं. बादशाला राग आला. ह्या असणाऱ्या साधूला राखेल कोणी दिलं, राखेल कोणी दिलं. परत आला, विचारला, म्हणले राखेल कोणी दिलं. म्हणले चंद्रभागे माता